नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. लहान मुलांच्या बाबतीत जवळपास सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करतात असे दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना भूक न लागणं असं लक्षण जाणवत आहे. जाणते अजाणतेपणे अशी लक्षणं निर्माण होतात. अक्षरशः काही मुलं मला चॉकलेटची भूक आहे, मला पिझ्झा बर्गरची भूक आहे असं म्हणत असतात. म्हणजेच ते इतर पदार्थ सेवन करत नाही आणि मला भूक नाही असं सांगतात, परंतु विशिष्टच पदार्थ सेवनाला मागत असतात. भूक न लागणं हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्या मनासारखं आपल्याला आवडेल असं जेवण न मिळाल्यामुळे मुलं अशा पद्धतीने भूक नसण्याचा बहाणा बनवीत असतात. अनेक मुलं मला काहीतरी चांगलं खायला दे असं आपल्या आईला सांगत असतात आणि नेमकं चांगलं काय याची व्याख्या त्यांना देखील सांगता येत नसते. तर कित्येक मुलं मॅगी, नूडल्स, विविध प्रकारचे फास्ट फूड, चटपटीत पदार्थ यांना चांगलं जेवण समजतात आणि इतर जेवणाची टाळाटाळ करत असतात. अशाच गोष्टीमुळे त्यांना आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. पोषक आहार न घेतल्यामुळे त्यांचे शरीर अनेक रोगांना लवकर बळी पडते. तसेच विविध पोषक घटक आणि जीवनसत्व न मिळाल्यामुळे बौद्धिक विकास देखील खुंटत असतो. अशा वेळी मुलांना त्यांच्या आवडीचेच पदार्थ देण्याच्या ऐवजी त्यांना आरोग्यविषयक माहिती पुरवावी. आरोग्यविषयक माहितीमुळे निश्चितच त्यांच्या मनावर त्याचा पगडा घट्ट बसून सुखकर आणि हितकर ह्या गोष्टी त्यांना समजू शकतात. पालकांनी देखील रोज-रोज एकाच चवीच्या भाज्या मुलांना देऊ नये. यामुळे त्यांना कंटाळा येऊ शकतो. तसेच पहिल्यापासून चॉकलेट, बिस्किट, केक, फरसाण, सोड्याचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स इत्यादींची सवय लावू नये. अन्य गोष्टींमध्ये मुलांना मैदानी खेळ खेळण्याचा पहिल्यापासून सराव करावा. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, दोरीवरच्या उड्या, रनिंग, सायकलिंग, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल इत्यादी व्यायाम करू द्यावेत. सोबत योगासन आणि पोहण्याचा व्यायाम हा देखील महत्त्वपूर्ण आहे. भूक वाढीसाठी शक्यतो कोणतेही लिव्हर टॉनिक देण्याचे टाळावे. भूक कमी लागणे आणि सोबत वजन कमी होणे हे असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेक मुलांच्या बाबतीत कृमी म्हणजे जंत हे देखील एक समस्या असू शकते आणि त्यामुळे देखील भूक लागत नसते. परंतु जंत असल्यास त्या व्यक्तींमध्ये आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस खूप प्रमाणात भूक लागते आणि इतर दिवशी भूक नसते. तसेच अन्य काही लक्षणं आहेत की जी वैद्यकीय सल्ल्याने समजून घेऊन उपचार करावे. अशा प्रकारे लहान मुलांच्या भूक न लागण्याच्या कलेला समजून पालकांनी त्यावर मात करावी. नमस्कार.